शुभभात मित्रांनो. आज हे लोक चाललंय पारडशिंगा. अच्छा. डुबू बघा रेडी झाला डुबूची आहे पारडशिंगा चालले. माझी गाडी गाडी हो. पण रेडी झाली पण माहित नाही मला हे कपडे घालायचे की दुसरे. रेस लोकांची चोचले. खा लागते का बनासो अधू दिव्याचं जेवण चालू आहे इकडे नैवेद्यासाठी. केळा खाते आता. केळा खाते. आणि हे ॲज युजल खा. यम यम. डुबू का करत आहे रे? पडते का? पटकन टॉपिक चेंज करते है ना. अरे यार मामाची मुलगी होती तिकडे गेला तर कोणी समजू शकते. काय गेला पण तू पक्का घ्यायला गेलता का भेटायला गेलता. मी चाललो बा आता मी डायरेक्ट सायंकाळी आणि घरचे सोबत आहे तर थोडं व्हिडिओ कॉल कर आज. नाही ते तर असं फोनवर सांगते तुम्हाला कोड लँग्वेज मध्ये बोलते. ए ते मोठू पतलू हो ना. अरे A few moments later. So guys, निघायची वेळ झाली. काळजी. वाट बघत होतो. ही आली होती पण ही मयुरीला घ्यायला गेली होती. सॉरी सॉरी सॉरी. चलो आता आम्ही निघत आहे. गाडी रेडी आहे आमची. मम्मी ये झाली सुरू. आज लंबा ब्लॉग येणार. आज लंबा प्यारी समझ गई. चलो भाई. शिव मंदिर जा रहे हैं हम. मराठी आम्ही शिव मंदिर म्हणत आहोत. किती सुंदर नजारा आहे. व्ह्यू बघा. हा मागे आपण हे कोणतं आम्ही पारडशिंगाला आलो आहोत. आणि तर तुम्हाला शिव मंदिर हां शिव मंदिर आहे. आम्ही इथलं तिथून बघा हा व्ह्यू कसा दिसतो. तुम्हाला कधी पण तुम्ही या. इथे visit करा. माझा घ्या. सूरजिंबॉल बघा तुमची तुतरी. आमच्या लेडीज तिकडून येतात. ही गुफा आहे. पिंड आहे गुफेच्या आत. जे वर मंदिर बघितलं शिव त्याच्या खाली ही मंदिर आहे. गुफा आहे. तुम्हाला हनुमानजीची आहे. शंकरजीची पिंड आहे इथे. गुफेत
पिंड आहे आणि हे सगळे आमचे शिववर जल टाकायला आले. डुग्गू आहे, हा डुग्गू आहे. आणि मावशी आजीला ब्लॉगमध्ये बोलायचं लाज होते. तिचं थोडंसंही बोललं का झालं चालू. डुग्गूचे नवीन नवीन मित्र. बोला हाय डुग्गू, हाय मन. आलो आहो. पारड शेंगाला पाणी येत आहे गाईस. आम्ही सगळे इथे आलो आहो आणि पाऊस येत आहे. तुम्ही बघू शकता पाणी येऊन राहिला. पाणी येऊन राहिला गाईस. आम्ही इथे बसला आहो दुकानामध्ये सगळे. पाण्यामुळे आम्ही सगळे. हिला पाहिजे होता पाऊस. आपण इथे आल्यावर पाऊस आला पाहिजे मला. आणि हे मी केली प्रार्थना. हिची प्रार्थना देवाने स्वीकार केली आणि आम्हाला क्लाउडी मोसम. कारण की मी फुल स्लीव्हचे कपडे घातले, छान करीवाला ड्रेस घातला. त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे नव्हतं पाणी. पाणी आलं आहे. आम्ही बोलत आहोत ब्लॉगमध्ये. आता आम्हाला पाहून हसत आहे आणि मग ह्या ब्लॉग पाहासाठी मोठ्या टीव्हीवर जाऊन म्हटलं हा ब्लॉग पाहासाठी. मग कसं वाटतं ते आला? एकदम प्रसन्न झालं. अनुसया माताला बघायचं आहे तुम्ही? पावसामुळे आम्ही इथे थांबू ना. तुम्ही सांगा तुला कसं वाटते? तुम्ही पण टीव्हीवर या. तू पण आता हिरोईन बनशील. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं? बेबी सर या. कसं वाटतं पोरांना तिला घरी ठेवून? मला छान वाटतं. पोरांना खूप छान वाटते मला. मंदिर आहे ना, यालाच लागू. सिस्टर स्टॉकिंग. सेम साडी घातली. गाईज आम्ही आता आरतीचं ताट घेतलं आहे आणि पाऊस पण गेला आहे. आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत. सगळेजण पूजा घेतली आहे सगळ्यांनी. माझी थाली बघा घेतली. आमच्या मंकी बघा कसं झाकून आहे पावसाने. काय बोल ना. का अरे यार बघा कॅमेरा ऑन झाल्यावरती विसरून गेली. डुग्गूची मम्मी आज ओटी भरणार आहे. डुग्गूची नावाची ओटी आहे. आणि आता इथून आम्ही पेढे घेणार आहोत गोड गोड. ज्याचा द्वार आहे हा. डुग्गू तू कुठे चालला? बघ किती छान व्ह्यू आहे ना. दर्शन झालं आहे. आता आम्ही थोडा वेळ मंदिरात बसूया. दर्शन कसं झालं तुमचं? छान झालं. तू डुगूचा व्हिडिओ नाही काढला? डुगूला तिथे नेला काढला आहे मी. डुगूचे सगळे क्लिप्स काढले आम्ही. काढले. आमची सुंदर आहे पारडशिंगा. तुम्हाला कधी यायचं असलं घुमायला तर इकडे येऊ शकता. खूपच सुंदर आहे पारडशिंगा. बघा कसं दर्शनासाठी स्वतः चाललं डुग्गू. काय रे आपली मीटिंग आहे का चालू? हा आमच्यासोबत बसलाय फक्त पेढेसाठी. आणि त्या ह्या पेढा त्याला 10 वेळा दाखवून राहिली पण देऊन नाही राहिली त्याला. आणि
आणि तो 10 वेळा बिचारा बघत आहे याला. आणि मी खूप भुकेली आहे. आता आम्ही बघू नको, ती देणार नाहीये तुला पेढा. जे कर्ज सांगतो सगळे जेवण करत आहे. आता सगळेजण जेवत आहे गाईस. तुम्हाला आता दाखवलं होतं ना मी ताट. बेसन भाकरी वगैरे बघा. व्ह्यू सोबत काढत आहोत. व्ह्यू सोबत ते नाही का टी व्हीवर बघतो आपण त्याच्यासाठी. काय जेवत आहे का ते इतकी मगन आहे जेवण. बघा एका जेवत आहे तू. तिसरी भाकर खाऊन झाली तुझी. पागल काय सांगते का डुबू गेला मामासोबत. खूप लांब गेलाय तो. दिसत आहे तुला. जेवण झालं आता तो गेला. खूप स्ट्रगल झालं त्याच्या जेवण चारण्यात. तिला वेळ झाला तरी पण तिने त्याला जेवता जेवता आत्ताच आता 3 भाकर खाऊन झाल्या त्याच्यात. काही पण सांगते काही पण. ओके तर आता हे आमचं एक कम्प्लीट झालं आहे. आता आपल्याला नेक्स्ट कुठे आहे? पार्ट 2 मध्ये पार्ट 2. आता तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन. सो हां म्हणजे पारड शिंग्यानंतर कोणती प्लेस अशी राहू शकते जी जवळ पण आहे आणि आम्ही जाणार आहोत. ही मावशी तर एकदमच घुमली आहे. हिला काहीच बोलायसाठी शब्द नाही. अरे यार पागल आणि जी बोलत आहे ती तुम्हाला दिसून नाही आपली गाडी शकणार. आली ना. आता आमची गाडी आली आहे. आम्ही कसं खूप मोठे लोक आहे ना तर आम्हाला डायरेक्ट गाडी उतरते घ्यायला.